कुंभार स्वाती. आजच्या या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण जनरल सायन्स स्टँडर्ड 8 यामधील टॉपिक नंबर 5 इनसाइड दी ॲटम या टॉपिकचा आपण या व्हिडिओमध्ये अभ्यास करणार आहे. इनसाइड दी ॲटम. आता इनसाइड दी ॲटम म्हणजेच काय म्हणतो आपण त्याला? अणूचे अंतरंग. काय म्हणतो आपण त्याला? अणूचे अंतरंग. पदार्थाचा जो सर्वात लहानात लहान कण असतो त्याला आपण काय म्हणतो? ॲटम असं म्हणतो. म्हणजेच आपण त्याला इंग्लिशमध्ये ॲटम आणि मराठीमध्ये अणू असे म्हणतो. आता आपल्याला पहिल्यांदा काय पाहायचं आहे की वेगवेगळे ॲटमपासनं काय तयार होतात किंवा ॲटम जे आहेत त्यापासनं काय तयार होतात, मॉलिक्युल्स कसे तयार होतात, कोणते ॲटम्स आहेत, त्या सबस्टन्समध्ये ॲटम म्हणजे काय असतो? सर्वात लहानात लहान कण असतो. मग आता काही आपल्याला सबस्टन्सची नावं इथं सांगितलेली आहेत, त्याचे फॉर्म्युले इथं दिलेले आहेत. तर काय करायचं आहे? इज ॲन ॲटम, तो ॲटम आहे का? इज ए मॉलिक्यूल, तो मॉलिक्यूल आहे का? सिंगल टाईप ऑफ ॲटम इन द मॉलिक्यूल, एकाच प्रकारचा ॲटम त्या मॉलिक्यूलमध्ये आहे का? डिफरंट टाइप्स ऑफ ॲटम्स इन द मॉलिक्यूल आहेत का? एलिमेंट आहे का? कंपाऊंड आहे का? हे आपल्याला काय करायचं आहे? ओळखायचं आहे. इथं जो टेबल दिलेला आहे तो आपल्याला पाहायचा आहे. इथं आपल्याला पहिल्यांदा काही टिक मार्क करून दिले ते आपण बघूया. वॉटरचा फॉर्म्युला काय आहे? H2O. H2O हा ॲटम आहे का? नाही. तर हा काय आहे? एक मॉलिक्यूल आहे. सिंगल टाईपचा ॲटमच आहे का ह्याच्यामध्ये? एकच प्रकारचा ॲटम आहे का? नाही. तर इथं हायड्रोजन पण दिसतंय आणि ऑक्सिजन पण दिसत आहे, त्यामुळे एकाच प्रकारचा आहे का? नाही. मी तुम्हाला दाखवते हवं तर. इथं बघा, हा हायड्रोजन पण आहे आणि ऑक्सिजन पण आहे, म्हणजे दोन प्रकारचे ॲटम्स याच्यामध्ये असलेले आपल्याला दिसून येतात. म्हणून याच्यामध्ये क्लिक कशाला केले हे लक्षात घ्यायचे. कशाला क्लिक केले? डिफरंट टाइप्स ऑफ ॲटम इन द मॉलिक्यूल. हा एलिमेंट आहे का? मूलद्रव्य आहे का? हे नाही. तर हा काय आहे? कंपाऊंड आहे. आपण एलिमेंट म्हणजे काय, कंपाऊंड म्हणजे काय हे अगोदरच्या इयत्तेमध्ये अभ्यासलेलं आहे. आता दुसरा आहे ऑक्सिजन. ऑक्सिजनमध्ये काय आहे त्याचा फॉर्म्युला? O2. काय आहे त्याचा फॉर्म्युला? O2 आहे. मग हा ॲटम आहे का? नाही. फक्त O म्हणलं तर आपल्याला काय म्हणता येईल? ॲटम. O2 आहे. मग हा काय आहे? दोन ॲटमनी मिळून काय तयार झालेला आहे? मॉलिक्यूल तयार झालेला आहे. मग सिंगल टाईप ऑफ ॲटम्स आहेत का? हो. दोन ऑक्सिजन मिळून काय तयार झालेले आहेत? दोन O मिळून काय तयार झालेले आहेत? O2 तयार झालेला आहे. त्यामुळे इथं क्लिक कशामध्ये केले हे लक्षात घ्यायचं. सिंगल टाईप ऑफ ॲटम इन द मॉलिक्यूल याच्यामध्ये क्लिक केलेला आहे किंवा राईट केलेला आहे. डिफरंट टाईपमध्ये येणार नाही हे. मग हा एलिमेंट आहे का? तर हो, हा काय आहे? एलिमेंट आहे. हा एक मूलद्रव्य आहे, तो कंपाऊंड नाही. त्यानंतर पुढचा आहे हेलियम. आता हेलियममध्ये तुम्ही काय म्हणू शकता? हे काय आहे? इज ॲन ॲटम. हो, हा काय आहे? एक ॲटम आहे, म्हणून इथं टिक मार्क केलेला आपल्याला दिसून येते. मग हा मॉलिक्यूल नाही. सिंगल टाईप ऑफ ॲटम आहे का? तर सिंगल, He. डिफरंट टाईपमध्ये नाही येणार. हा काय आहे? एलिमेंट आहे, त्यामुळे एलिमेंटमध्ये क्लिक केलेलं आहे, कंपाऊंडमध्ये नाही. तसंच आता आपण पुढच्याचं बघू, हायड्रोजनचं. आता हायड्रोजनमध्ये काय दिसते बरं तुम्हाला? हायड्रोजन इज ॲन ॲटम, तर नाही, त्याच्यामध्ये क्लिक येणार नाही. तर इज ए मॉलिक्यूल. कशामध्ये तुम्हाला क्लिक करावं लागेल? मॉलिक्यूलमध्ये. सिंगल टाईप ऑफ ॲटम इन द मॉलिक्यूल. Hचे दोन आहेत, म्हणून इथं काय येणार? क्लिक कशात येणार आहे? याच्यामध्ये येणार आहे. सिंगल टाईप ऑफ ॲटम इन द मॉलिक्यूल. डिफरंट टाईपमध्ये येणार नाही. हा एलिमेंट आहे का? तर हा काय आहे? एलिमेंट आहे. म्हणजे अशा पद्धतीने काय करायचे तुम्हाला? टिक मार्क करायचे आहेत. तसंच तुम्ही अमोनियाचं पण करू शकता. अमोनियामध्ये काय हा ॲटम आहे का? तर नाही. तर काय आहे? इज ए मॉलिक्यूल आहे का? तर आहे. मग काय करू शकता तुम्ही? सिंगल टाईप ऑफ आहे का याच्यामध्ये? सिंगल टाईप नाही. इथं आपण इथं टिक मार्क करून घेऊ. सिंगल टाईप आहे का? नाही. तर काय आहे? डिफरंट टाईप्स आहे. डिफरंट कसे काय म्हणता येईल बरं ह्याच्यामध्ये काय दिसते तुम्हाला? N पण दिसते आणि H पण दिसते, म्हणजे नायट्रोजन पण आहे आणि हायड्रोजन पण आहे. इथं नायट्रोजन हायड्रोजन आहे, त्यामुळे डिफरंट टाईप. मग हा एलिमेंट आहे का? नाही. तर हा काय आहे? कंपाऊंड आहे. अशा पद्धतीने काय करायचं आहे आपल्याला? इथं सगळ्या ह्याचं टिक मार्क करून घ्यायचं आहे. नायट्रोजन असेल, मिथेन असेल, अर्गॉन असेल, निऑन असेल किंवा क्लोरीन असेल. याच्यावरनं आपल्याला काय दिसतंय की टेबल 5.1 shows names and formulae of some substance
अँड कम्प्लीट द टेबल, आणि अशा पद्धतीने हा टेबल काय करायचा आपल्याला कंप्लीट करायचा आहे. त्यानंतर आता आपण पुढचा पॉइंट पाहूया. आपल्याला काय पाहायचं आहे याच्यामध्ये, वी हॅव लर्न्ड इन द अर्लियर स्टँडर्ड दॅट द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ मोस्ट ऑफ द सबस्टन्स आर मॉलिक्युल्स. म्हणजे आपण गेल्या वर्षीच हे शिकलेलो आहोत की स्मॉलेस्ट पार्टिकल मोस्ट ऑफ द सबस्टन्समध्ये काय आहेत, मॉलिक्यूल. द मॉलिक्यूल ऑफ ए फ्यू सबस्टन्स कंटेन ओनली वन ॲटम. आणि ह्या मॉलिक्युल्समध्ये काय असतात, ॲटम्स असतात. म्हणजेच काय म्हटलेलं आहे की पदार्थांच्या रेणूमध्ये एकच अणू असतो, ओनली वन ॲटम. मॉलिक्युल्स आर फॉर्म्ड बाय केमिकल कॉम्बिनेशन ऑफ ॲटम्स. मॉलिक्युल्स कशाने तयार होतात, केमिकल कॉम्बिनेशन ऑफ ॲटम्सने तयार होतात. फ्रॉम दिस वी अंडरस्टँड दॅट द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ ॲन एलिमेंट टेकिंग पार्ट इन द केमिकल कॉम्बिनेशन इज ॲन ॲटम. म्हणजे जो स्मॉलेस्ट पार्टिकल आहे, जो कशामध्ये भाग घेतो, केमिकल कॉम्बिनेशनमध्ये भाग घेतो, तो कोणता आहे, हा ॲटम आहे. कोणता आहे, ॲटम. द कन्सेप्ट ऑफ ॲटम इज मोर दॅन 2500 इयर्स ओल्ड. म्हणजे 2500 वर्षापूर्वी ही जुनी संकल्पना आहे. हाऊएव्हर इट वॉज फॉरगॉटन इन द कोर्स ऑफ टाइम. आणि काळाच्या ओघामध्ये काय झाली होती, ती विसरून गेली होती. इन द मॉडर्न टाइम्स सायंटिस्ट ऑन द बेसिस ऑफ एक्सपेरिमेंट्स एक्सप्लेन द नेचर ऑफ ॲटम ॲज वेल ॲज द इंटरनल स्ट्रक्चर ऑफ ॲटम. त्यानंतर अनेक सायंटिस्टांनी काय केलेलं आहे, आधुनिक काळामध्ये आपल्याला अणूचं नेमकं स्ट्रक्चर काय आहे, अणू कसा आहे हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. इट स्टार्टेड विथ डाल्टन्स ॲटॉमिक थेरी. आणि त्याची सुरुवात कुणी केली होती, डाल्टन्स ॲटॉमिक थेरीद्वारे सुरुवात झाली होती. म्हणजे डाल्टन या सायंटिस्टने काय केली होती, डाल्टन्स ॲटॉमिक थेरी जी मांडली होती त्याच्यामध्ये त्यांनी कशाचं स्ट्रक्चर डिस्क्राईब केलेलं आहे, तर ॲटमचं स्ट्रक्चर डिस्क्राईब केलेलं आहे. आता डू यू नो मध्ये आपण पाहूया. इंडियन फिलॉसॉफर कनाद 6th century BC stated that there is a limit to divide matter into small particles. म्हणजेच काय म्हटलेलं आहे, लहान कणामध्ये विभाजन करायला सुद्धा काय असते, एक प्रकारचं लिमिटेशन्स असतं. द indivisible particles that constitute matter were named by कनाद मुनी ॲज अ परमाणू. आणि जो पार्ट काय झालेला आहे, इंडिव्हिजिबल आहे, म्हणजे जो कण इंडिव्हिजिबल राहिलेला आहे त्याला त्यांनी काय नाव दिलं आहे, परमाणू असं नाव दिलेलं आहे. मीनिंग द स्मॉलेस्ट पार्टिकल, म्हणजे सर्वात लहान कण जो काय आहे, अविभाज्य, म्हणजे ज्याचं विभाजन होत नाही, म्हणून त्याला इनडिव्हायजिबल पार्टिकल असं म्हटलेलं आहे. ही इज ऑल्सो स्टेटेड दॅट परमाणू इज अ इनडिस्ट्रिक्टिबल. परमाणू हा काय आहे, इनडिस्ट्रिक्टिबल आहे, म्हणजे अनाशवंत आहे. तो कसा असतो, अनाशवंत आहे. ग्रीक फिलॉसॉफर डेमोक्रिटस 5th century BC stated that matter is made up of small particles. मॅटर हे कशापासून बनलेलं आहे, स्मॉल पार्टिकल्स पासून बनलेलं आहे. अँड दिस कॅनॉट बी डिवाइड. आणि हे काय करता येत नाही, डिवाइड करता येत नाही, म्हणजे याचं विभाजन करता येत नाही किंवा कापता येत नाही असं त्यांनी सांगितले. द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ मॅटर वॉज नेम बाय डेमोक्रिटस ॲज ॲटम. आणि त्या स्मॉलेस्ट पार्टिकलला त्यांनी काय नाव दिलं, ॲटम असं नाव त्यांनी दिलं. इन ग्रीक लँग्वेज ॲटॉमस मीन्स वन विच कॅनॉट बी कट. म्हणजेच ग्रीक लँग्वेज मध्ये आपण काय पाहतो की ॲटॉमस याचा अर्थ काय होतं की जे कट करता येत नाही, ज्याचं विभाजन करता येत नाही, कॅनॉट बी कट. आता आपण काय करूया, पहिली जी थेरी आहे डाल्टन्स ॲटॉमिक थेरी याचा अभ्यास करूया की काय सांगितलेलं आहे डाल्टन यांनी. ॲटॉमिक स्ट्रक्चर म्हणजे काय किंवा ॲटम कशापासून बनलेला आहे ते आता आपण पाहणार आहोत. चला आपण डाल्टन्स ॲटॉमिक थेरी पाहूया. British scientist John Dalton put forth in 1803 AD his celebrated atomic theory. म्हणजे काय केली होती, इसवी सन 1803 मध्ये ब्रिटिश वैज्ञानिक जॉन डाल्टन यांनी सुप्रसिद्ध अणुसिद्धांत असा काय केला होता, मांडला होता. अकॉर्डिंग टू दिस थेरी मॅटर इज मेड अप ऑफ ॲटम्स. म्हणजे या थेरीनुसार काय सांगितलेलं आहे, मॅटर म्हणजे पदार्थ हा कशापासून बनलेला आहे, ॲटम. अँड ॲटम आर इनडिव्हिजिबल अँड इनडिस्ट्रिक्टिबल. ॲटम हे कसे आहेत, इंडिव्हिजिबल पण आहेत
अँड इनडिस्ट्रिक्टेबल पण आहेत, म्हणजे ते अविभाजनीय पण आहेत आणि अनाशवंत देखील आहेत. ऑल atoms of an element are alike while different element have a different atom with different mass. आता या वाक्याचा अर्थ नीट समजून घ्या. ऑल atoms of an element are alike म्हणजे ॲटम मधले जे अणु असतात ते सर्व कसे असतात, एक समान असतात. कसे असतात, अलाइक म्हणजे एक समान असतात. व्हाईल डिफरंट एलिमेंट, परंतु वेगवेगळी मूलद्रव्ये जर घेतली तर ते जे ॲटम्स मात्र कसे असणार आहेत, डिफरंट असणार आहेत. हायड्रोजनचा ॲटम वेगळा असणार आहे, ऑक्सिजनचा ॲटम वेगळा असणार आहे, नायट्रोजनचा ॲटम वेगळा असणार आहे. परंतु एखाद्या एलिमेंट मधले जे ॲटम्स असतात ते मात्र कसे असतात, एकसारखे असतात, अलाइक असतात. आता इथं आपल्याला एक सांगितलेलं आहे, टेक अ ट्राय दिस म्हणून. टेक अ सॉलिड बॉल अँड अ बुंदी लाडू. सगळ्यांना माहिती आहे बुंदी लाडू, आणि सॉलिड बॉल पण सगळ्यांनी पाहिलेला आहे. प्रेस बोथ दीज स्पियर्स विथ युअर पाम्स, व्हॉट डिड यू फाइंड. म्हणजे तुम्हाला काय दिसून येईल, जर सॉलिड बॉल जर घेतला तर त्याला दोन पाममध्ये म्हणजे दोन तळ हातामध्ये दाबला तर काय होणार आहे का, सहजासहजी त्याला काय होणार नाही. परंतु बुंदीचा जर लाडू तुम्ही घेतला तर काय होईल रे, बुंदीचा लाडू मात्र काय होईल, चुरा होऊन जाईल, हे आपल्याला माहिती आहे. कट ए सॉलिड बॉल विथ ए शार्प नाईफ, व्हॉट डिड यू फाइंड. म्हणजे जर तो सॉलिड बॉल जर तुम्ही शार्प नाईफ म्हणजे चाकूच्या साह्याने जर तुम्ही कट केला तर काय दिसेल आतमध्ये, तर आतमध्ये तुम्हाला काही दिसणार नाही. ए बुंदी लाडू इज फाउंड टू हॅव अन इंटरनल स्ट्रक्चर. इट इज फॉर्म्ड बाय स्टिकिंग स्मॉलेस्ट पार्टिकल. जर बुंदीचा लाडू जर तुम्ही फोडला तर त्याच्यामध्ये लहान लहान कण तुम्हाला दिसतात, बुंदीचे छोटे छोटे कण जे एकमेकाला चिटकून बसलेले होते, आणि ते फोडल्यानंतर ते कण एकमेकांपासून बाजूला झालेले तुम्हाला दिसून येतील. इट इज फॉर्म्ड बाय स्टिकिंग स्मॉलेस्ट पार्टिकल द बुंदीज टू ईच अदर. हाऊएव्हर द सॉलिड बॉल ब्रॉडली स्पीकिंग डज नॉट हॅव एनी इंटरनल स्ट्रक्चर. आताच मी सांगितलं होतं ज्यावेळेस तुम्ही कट करता सॉलिड बॉल त्याच्यामध्ये तुम्हाला काही दिसत नाही, इंटरनल स्ट्रक्चर मात्र काय आहे, त्याच्यामध्ये काही संरचना अशी दिसत नाही. द ॲटम ॲज डिस्क्राइब्ड बाय डाल्टन टर्न्स आउट टू बी ए हार्ड सॉलिड स्पियर विथ नो इंटरनल स्ट्रक्चर. मग ह्या सॉलिड बॉल सारखंच काय आहे, ह्या ॲटमचं स्ट्रक्चर आहे असं डाल्टन यांनी आपल्याला सांगितलेलं आहे, जे कसं आहे, हार्ड आहे, सॉलिड स्पियर आहे आणि नो इंटरनल स्ट्रक्चर त्याच्यामध्ये दिसून येईल. According to Dalton's atomic theory, the mass is distributed uniformly in an atom. जे मास आहे, जे वस्तुमान आहे ते युनिफॉर्मली एकसारखेपणाने काय झालेलं आहे, वितरित झालेलं तुम्हाला दिसून येईल. म्हणजेच काय, अणूमध्ये वस्तुमानाचं जे वितरण आहे ते सगळीकडे काय आहे, सारखं युनिफॉर्म असलेलं तुम्हाला दिसून येईल. द सायंटिस्ट J.J. Thomson demonstrated experimentally that the negatively charged particles inside an atom have a mass 1800 times less than the hydrogen atom. जर तुम्ही पुढे जाऊन बघितलं, जर डाल्टन नंतर जे पुढचे सायंटिस्ट आहेत थॉम्सन यांनी पण काय केलं होतं, ॲटमवर रिसर्च केला होता. त्यांना काय दिसून आलं, थॉम्सन ह्या वैज्ञानिकाने अणूच्या आत असलेल्या ऋणप्रभारित कणांचा जो शोध लावला होता, आणि या शोधामुळे काय झालं होतं, जो डाल्टनने सिद्धांत मांडला होता त्याला एक प्रकारचा धक्का बसला होता. थॉम्सनने प्रयोग करून दाखवून दिले होते की अणूच्या अंतरंगात असलेल्या ऋणप्रभारित कणांचे वस्तुमान हे हायड्रोजन अणूपेक्षा 1800 पट म्हणजेच काय 1800 टाइम्स लेस दॅन द हायड्रोजन ॲटम्स. किती पट कमी असते, 1800 पट इतकं कमी आहे. लॅटर दीज पार्टिकल्स वेअर नेम्ड ॲज अ इलेक्ट्रॉन. आणि त्या पार्टिकलला नाव काय दिलं गेलं, इलेक्ट्रॉन असं नाव दिलं गेलं. कॉमन सबस्टन्सेस आर युजली इलेक्ट्रिकली न्यूट्रल. आणि हे जे सबस्टन्स आहेत ते कसे आहेत, इलेक्ट्रिकली न्यूट्रल आहेत. न्यूट्रल म्हणजे त्यांच्यावर कोणताही चार्ज नसतो, म्हणून त्याला आपण न्यूट्रल असं म्हणतो. ऑब्वियसली द मॉलिक्युल्स ऑफ सबस्टन्सेस अँड द ॲटम विच कंबाईन केमिकली टू फॉर्म मॉलिक्युल्स आर इलेक्ट्रिकली न्यूट्रल. म्हणजेच पदार्थाचे जे रेणू आहेत तसेच
ज्यांच्या रासायनिक संयोगाने ते बनतात ते अणू हे कसे असतात, इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतात. जे काही मॉलिक्युल्स तयार झालेले आहेत ते कसे असतात, इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतात. म्हणजेच उदासीन म्हणतो आपण त्याला. विद्युत प्रभारित दृष्ट्या कसे असतात, ते उदासीन असतात. हाऊ इज अन ॲटम इलेक्ट्रिकली न्यूट्रल इन स्पाइट ऑफ हॅव्हिंग निगेटिव्हली चार्ज्ड इलेक्ट्रॉन्स इन इट. मग कसं म्हणता येईल बर, अंतरंगात ऋणप्रभारित इलेक्ट्रॉन असूनही जे अणू आहेत ते कसे काय इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतील. मग चार्ज तर आहे, इलेक्ट्रॉन तर आहे, म्हणजे निगेटिव्ह चार्ज आहेत, तरी पण ते कसे काय इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतील. मग पुढं आणखीन सायंटिस्ट बरेचसे त्याच्यावर रिसर्च करत होते. त्यांनी देखील त्यांची मतं मांडलेली आहेत. पुढं जे थॉम्सन या सायंटिस्टने काय केलेलं आहे त्याचं मत सांगितलेलं आहे किंवा त्यांनी देखील थेरी मांडलेली आहे. थॉम्सन्स ओव्हरकम दिस डिफिकल्टी. आणि ही जी डिफिकल्टी सगळ्यांना वाटत होती, हा जो प्रश्न पडला होता तो कुणी सोडवला, थॉम्सन्स ओव्हरकम दिस डिफिकल्टी बाय पुटिंग फोर्थ द प्लम पुडिंग मॉडेल ऑफ ए ॲटॉमिक स्ट्रक्चर. त्यांनी कोणतं मॉडेल मांडलं होतं, प्लम पुडिंग मॉडेल जे आहे ते काय केलं होतं, मांडलं होतं. प्लम पुडिंग मॉडेल जे आहे ते इथं आपल्याला दिसते बघा. थॉम्सन्स इथं काय दिसते तुम्हाला, निगेटिव्ह चार्ज पण दिसतात आणि इथं पॉझिटिव्ह पण दिसतात चिन्ह. इथं निगेटिव्ह पॉझिटिव्ह दोन्ही पण तुम्हाला दिसून येईल. थॉम्सन्स प्लम पुडिंग मॉडेल ऑफ ॲन ॲटम कसं आहे ते आता आपण बघूया. काय आहे प्लम पुडिंग मॉडेलमध्ये. The plum pudding model of atom put forth by Thomson in year 1904 is the first model of atomic structure. हे पहिलं ॲटॉमिक स्ट्रक्चरचं काय आहे, मॉडेल आहे की ज्याच्यामध्ये काय केलेलं आहे, ॲटम कसा बनलेला आहे हे सांगितलेलं आहे. अकॉर्डिंग टू दिस मॉडेल द पॉझिटिव्ह चार्ज इज डिस्ट्रीब्युटेड थ्रू आउट द ॲटम. पॉझिटिव्ह चार्ज जे आहेत ते सगळीकडे विस्तृत झालेले तुम्हाला दिसून येतात. throughout the atom and the negatively charged electron are embedded in. आणि त्याच्यामध्येच निगेटिव्ह चार्ज असलेले जे इलेक्ट्रॉन आहेत ते रुतलेले म्हणजे बसलेले आपल्याला दिसून येतात, म्हणजे जडवलेले आपण थोडक्यात म्हणू. The distributed positive charge is balanced by the negative charge on the electron. म्हणजे जेवढे पॉझिटिव्ह चार्ज आहेत म्हणजे पसरलेले धनप्रभाराचे संतुलन करण्यासाठी काय आहेत तिथं, निगेटिव्ह चार्ज ऑन द इलेक्ट्रॉन्स आहेत. देअरफॉर द ॲटम्स बिकम इलेक्ट्रिकली न्यूट्रल. म्हणजे नंबर ऑफ पॉझिटिव्ह चार्ज जेवढे आहेत तेवढेच काय आहेत, नंबर ऑफ निगेटिव्ह चार्ज असलेले आपल्याला दिसून येतात. जसं की +5 पॉझिटिव्ह तर -5 म्हणजे तो काय होतो, +5 -5. मग काय होणार आहे, तो चार्ज जो आहे तो काय होतो, आपोआप न्यूट्रल होतो. म्हणून ॲटम हा काय आहे, इलेक्ट्रिकली न्यूट्रल आहे. आणि हे कोणी दाखवून दिलेलं आहे, थॉम्सन्स प्लम पुडिंग मॉडेलमध्ये आपल्याला दाखवून दिलेलं आहे. इथं आपण प्लम पुडिंग मॉडेलमध्ये आपल्याला दिसून येते पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज त्याच्यामध्ये एम्बेडेड झालेले आपल्याला दिसून येतात. म्हणजेच आपण काय बघितलं थोडक्यात की डाल्टन्स ॲटॉमिक थेअरीमध्ये काय सांगितलंय की डाल्टननी काय सांगितलं, ॲटम म्हणजे काय आहे, एक सॉलिड बॉल आहे ज्याच्यामध्ये नो इंटरनल स्ट्रक्चर आहे असं त्यांनी आपल्याला काय सांगितलंय. प्लम पुडिंग मॉडेलद्वारे आपल्याला काय सांगितलेलं आहे, ॲटमचं स्ट्रक्चर कसं आहे हे आपल्याला इथं दाखवून दिलेलं आहे. इथं आपल्याला दिसतंय प्लम पुडिंग और प्लम केक इज स्वीट डिश प्रिपेअर्ड ड्युरिंग द क्रिसमस. म्हणजे ही स्वीट डिश कुठे तयार केली जाते किंवा कसली स्वीट डिश आहे जी क्रिसमस या सणाद्वारे काय केली जाते, सणानिमित्त तयार केली जाते. इन ओल्ड टाइम्स दिस डिश वॉज मेड इन वेस्टर्न कंट्रीज बाय ॲडिंग पीसेस ऑफ ड्राईड फ्रूट कॉल्ड प्लम. यानंतर आपण पुढचा पॉईंट पाहूया, रुदरफोर्ड्स न्यूक्लिअर मॉडेल ऑफ ॲटम. आता आपण डाल्टन्स आणि थॉम्सन यांचं बघितलेलं आहे. आता रुदरफोर्ड यांनी ॲटम म्हणजे काय, ॲटॉमिक थेअरी कशी मांडलेली आहे ते आपण या पॉईंटमध्ये अभ्यासणार आहोत. 1911 मध्ये रुदरफोर्ड स्टडीड द इनसाइड ऑफ ॲटम बाय his celebrated scattering experiment and put forth the nuclear model of atom in the year 1911. म्हणजे त्यांनी एक स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट केला होता आणि त्या एक्सपेरिमेंटद्वारे आपल्याला ॲटमचं मॉडेल कसं आहे हे आपल्याला दाखवून दिलेलं होतं. रुदरफोर्ड टूक अ व्हेरी थिन गोल्ड फॉईल. काय केले होते त्यांनी, एक गोल्ड फॉईल घेतलेली होती म्हणजे एक सोन्याचा पातळ पत्रा असा घेतलेला होता ज्याची थिकनेस किती होती, 10⁻⁴ मिलीमीटर इतकी होती.
and bombarded it with a positive charged alpha particles emitted by radioactive elements. आणि त्याच्यावर कशाचा मारा केला होता त्या पातळ पत्रावर, तर अल्फा पार्टिकलचा मारा केलेला होता. ही ऑब्झर्व्ड द पाथ ऑफ अल्फा पार्टिकल्स. आणि ज्यावेळेस त्यांनी अल्फा पार्टिकलचा मारा केला त्यावेळेस त्या अल्फा पार्टिकलचा जो मार्ग आहे, पाथ आहे, तो कसा आहे हे त्यांनी ह्या एक्सपेरिमेंटद्वारे आपल्याला सांगितलेलं आहे. ह्याच्यामध्ये काय दिसून येत तुम्हाला, जो पाथ आहे तो कसा आहे, द पाथ ऑफ अल्फा पार्टिकल्स बाय मीन्स ऑफ ए फ्लुरोसंट स्क्रीन अराउंड द गोल्ड फॉइल. म्हणजे त्याच्या भोवती एक काय होती, फ्लुरोसंट स्क्रीन होती. म्हणजे असा प्रकाशमय पडदा असा होता की ज्याच्या पडद्यावर आपल्याला तो जो पाथ आहे किंवा तो जो अल्फा पार्टिकलचा मार्ग आहे तो आपल्याला पाहता येत होता. इट वॉज एक्सपेक्टेड दॅट द अल्फा पार्टिकल would get reflected from the gold foil if the positively charged mass were evenly distributed inside the atom. काय अपेक्षित होतं, जर म्हणजे आता जर अल्फा पार्टिकल जे आहे, ज्यावेळेस अल्फा पार्टिकलचा मारा केला त्यावेळेस ते काय व्हायला पाहिजेत होतं, रिफ्लेक्शन त्याचं झालं, रिफ्लेक्ट झाले पाहिजेत होते त्या गोल्ड फॉइलमधनं, असं काय होती त्यांची अपेक्षा होती. कारण जर पॉझिटिव्हली चार्ज जे आहे ते इव्हनली डिस्ट्रीब्युट जर असतील तर जे अल्फा पार्टिकल आहेत ते त्यातून परावर्तित झाले पाहिजेत. अनएक्सपेक्टेडली मोस्ट ऑफ द अल्फा पार्टिकल्स वेंट स्ट्रेट थ्रू अ फॉइल. परंतु रिझल्ट काय निघाला, बहुतांश अल्फा पार्टिकल जे आहेत ते स्ट्रेट गेले फॉइलमधनं. अ स्मॉल नंबर ऑफ अल्फा पार्टिकल्स गेट डिफ्लेक्टेड फ्रॉम द ओरिजिनल पाथ थ्रू ए स्मॉल अँगल. काही जे अल्फा पार्टिकल आहेत त्यांचं डिफ्लेक्शन झालं, म्हणजे ते काही अंशातून दुसऱ्या मार्गाने काय झाले गेले, त्यांचं विचलन झालं, थोडक्यामध्ये डिफ्लेक्शन झालं. ए स्टील स्मॉलर नंबर ऑफ अल्फा पार्टिकल गेट डिफ्लेक्टेड थ्रू ए लार्ज अँगल. त्यातले काही मोठ्या कोनातून त्यांचं काय झालं, विचलन झालं. आउट ऑफ 20,000 बाउन्स्ड बॅक इन द डायरेक्शन अपोजिट टू द ओरिजिनल पाथ. आणि आश्चर्य म्हणजे काय झालं की 20,000 पैकी एक अल्फा कण जो आहे तो काय झाला, मूळ मार्गाच्या उलट दिशेने, अपोजिट डायरेक्शनने काय झाला, उलट दिशेने माघारी किंवा परत उसळलेला त्यांना दिसून आला. म्हणजे हे सगळे रिझल्ट त्यांना ज्यावेळेस अल्फा पार्टिकलचा मारा त्या गोल्ड फॉइलवर केला त्यावेळेस लक्षात आले. त्यांचं एक्सपेक्टेशन काय होते की सगळेचे सगळे जे अल्फा कण आहेत ते काय व्हायला पाहिजेत होते, सरळ त्यांचं परावर्तन त्या गोल्ड फॉइलमधनं झालं पाहिजेत, परंतु तसं झालं नाही. बहुतांश त्यातनं त्यांचं काय झालं, रिफ्लेक्ट झाले. काही कमी कोणातून विचलित झाले, काही जास्त कोणातून विचलित झाले, तर काही जे कण आहेत ते माघारी परत उसळलेले त्यांना दिसून आले. म्हणजे रुदरफोर्ड स्कॅटरिंग एक्सपेरिमेंटमध्ये काय असा त्यांना रिझल्ट दिसून आला. द लार्ज नंबर ऑफ अल्फा पार्टिकल्स दॅट वेंट अ स्ट्रेट थ्रू द फॉइल इंडिकेट्स दॅट देअर वॉज नो ऑब्स्टेकल इन देअर पाथ. म्हणजे बहुतांश जे आहेत ते स्ट्रेट मार्गाने गेले, म्हणजेच काय, त्याच्यामध्ये कोणताही ऑब्स्टेकल, अडथळा नसेल, त्यांना कोणताही अडथळा आला नसणार म्हणून ते सरळ मार्गी गेले. इट मीन्स दॅट देअर मस्ट बी मेनली अन एम्प्टी स्पेस इनसाइड द ॲटम. म्हणजेच काय निष्कर्ष काढला त्यांनी की ॲटममध्ये बहुतांश स्पेस जी आहे ती कशी असणार आहे, एम्प्टी असणार आहे, रिकामी असणार आहे, म्हणून ते सरळ गेले. इन द सॉलिड गोल्ड फॉइल द स्मॉल नंबर ऑफ अल्फा पार्टिकल्स दॅट गेट डिफ्लेक्टेड थ्रू ए स्मॉल और बिग अँगल. काही अल्फा पार्टिकल स्मॉल किंवा बिग अँगलने त्यांचं डिफ्लेक्शन झालं. मस्ट हॅव फेस्ड अन ऑब्स्टॅकल. म्हणजेच त्यांना काय आला असेल, समोर अडथळा आला असेल, म्हणून त्यांचं काय झालं, विचलन झालं. इट मीन्स दॅट पॉझिटिव्हली चार्ज्ड अँड हेवी पार्ट कॉझिंग ऑब्स्ट्रॅक्शन वुड बी इन द सेंटर ऑफ द ॲटम. म्हणजेच तिथं काय असणार आहे, काहीतरी ऑब्स्ट्रॅक्शन असणार आहे ज्यामुळे त्यांचं काय झालं होतं, डिफ्लेक्शन, लहान कोणातून किंवा मोठ्या कोणातून विचलन झालेलं आपल्याला दिसून येतं. फ्रॉम दिस रुदरफोर्ड पुट फोर्थ ए न्यूक्लिअर मॉडेल फॉर ॲटम ॲज अ फॉलोज. आणि या सर्व निष्कर्षांवरून
त्यांनी काय केलं, एक मॉडेल मांडलं आणि त्या मॉडेलमध्ये काय सांगितले ते आता आपण बघूया की काय नेमकं त्यांनी पाहिलं त्या एक्सपेरिमेंटमधनं. देअर इज ए पॉझिटिव्हली चार्ज्ड न्यूक्लियस ॲट द सेंटर ऑफ ॲन ॲटम. काय आहे सेंटर, ॲटमच्या सेंटरमध्ये काय आहे, पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस आहे. ऑलमोस्ट द एंटायर मास ऑफ द ॲटम इज कॉन्सन्ट्रेटेड इन द न्यूक्लियस. आणि बहुतांश मास हे ॲटमचं म्हणजे ऑलमोस्ट एंटायर मास हे कशामध्ये कॉन्सन्ट्रेट केलेलं असतं, तर त्या न्यूक्लियसमध्ये, जो मध्ये न्यूक्लियस आहे ॲटमच्या त्याच्यामध्ये काय असतं, हे ऑलमोस्ट एंटायर मास म्हणजे जवळजवळ सर्व वस्तुमान तिथं काय झालेलं आहे, एकवटलेलं आहे. निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स कॉल्ड इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस. आणि या न्यूक्लियसच्या भोवती काय फिरत असेल, तर निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स म्हणजेच त्यांना आपण काय म्हटलेलं आहे, इलेक्ट्रॉन असं म्हटलेलं आहे. ते काय होतात, असे रिव्हॉल्व होतात, फिरतात. The total negative charge on all the electron is equal to the positive charge on the nucleus. म्हणजेच काय म्हटलेलं आहे, सर्व इलेक्ट्रॉनवरील जो एकत्रित ऋण प्रभार आहे तेवढाच काय आहे, हा केंद्रकामध्ये जो धन प्रभार आहे ते दोन्ही काय आहेत, इक्वल आहेत. म्हणजेच काय, द टोटल निगेटिव्ह चार्ज ऑन ऑल द इलेक्ट्रॉन इज इक्वल टू द पॉझिटिव्ह चार्ज ऑन द न्यूक्लियस. As the opposite charge are balanced, the atom is electrically neutral. त्यामुळे अपोजिट चार्ज जे आहेत ते बॅलन्स झालेले आहेत, म्हणजे जेवढे निगेटिव्ह आहेत तेवढेच पॉझिटिव्ह आहेत, म्हणजे ते बॅलन्स झालेले आहेत. म्हणून ॲटम हा काय आहे, इलेक्ट्रिकली न्यूट्रल आहे. There is an empty space between revolving electron and the atomic nucleus. आणि इलेक्ट्रॉन आणि न्यूक्लियस यांच्यामध्ये काय आहे, एम्प्टी स्पेस आहे, रिकामी जागा आहे, असं काय सांगितलेलं आहे त्यांनी या सिद्धांताद्वारे आपल्याला सांगितलेलं आहे. अशा पद्धतीने त्यांनी काय केलेलं आहे, मॉडेल ऑफ ॲटम 1911 मध्ये स्कॅटरिंग एक्सपेरिमेंटच्या सहाय्याने आपल्याला समजावून सांगितलेलं आहे. आता इथं आपल्याला काय म्हटलेलं आहे बघा, यूज युअर ब्रेन पॉवर मध्ये पण आपल्याला काही क्वेश्चन दिलेले आहेत. विच डिस्कवरी डीड पॉइंट आउट दॅट ॲन ॲटम हॅज अ इंटरनल स्ट्रक्चर. कोणत्या डिस्कवरीतून तुम्हाला लक्षात आले की ॲटममध्ये इंटरनल स्ट्रक्चर आहे, तर तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला पहिल्यांदा डाल्टनमध्ये कळलं होतं का, तर डाल्टनमध्ये सॉलिड बॉल आहे म्हणून सांगितलं. जे थॉम्सन यांनी पुन्हा सांगितलं होतं की ॲटममध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह इलेक्ट्रॉन आहेत, पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि त्याच्यामध्ये निगेटिव्ह इलेक्ट्रॉन एम्बेडेड आहेत असं सांगितलं होतं. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द सॉलिड ॲटम इन डाल्टन्स ॲटॉमिक थेरी अँड थॉम्सन्स ॲटॉमिक मॉडेल. आत्ताच मी सांगितलं, डाल्टननी काय सांगितलं, सॉलिड बॉल आहे, आणि थॉम्सननी काय सांगितलं, पॉझिटिव्ह चार्जमध्ये एम्बेडेड काय आहेत, निगेटिव्ह इलेक्ट्रॉन आहेत. एक्सप्लेन द डिफरन्स बिटवीन द डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉझिटिव्ह चार्ज इन थॉम्सन्स ॲटॉमिक मॉडेल अँड रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल. आता हे एक्सप्लेन जे आहे ते तुम्ही करू शकता. व्हॉट इज द पॉइंट डिफरन्स बिटवीन द प्लेस ऑफ इलेक्ट्रॉन इन अन ॲटॉमिक मॉडेल ऑफ थॉम्सन्स अँड रुदरफोर्ड. आता थॉम्सन्समध्ये काय सांगितलं, पॉझिटिव्ह चार्जमध्ये निगेटिव्ह इलेक्ट्रॉन जे आहेत ते एम्बेडेड केलेले आहेत, आणि रुदरफोर्डनी काय सांगितलं, मध्ये न्यूक्लियस आहे, पॉझिटिव्ह चार्ज आहे, आणि त्याच्या भोवती काय आहेत, इलेक्ट्रॉन जे आहेत, निगेटिव्ह चार्जचे इलेक्ट्रॉन आहेत त्याच्या भोवती रिव्हॉल्व होतात, हे आपल्याला रुदरफोर्ड यांनी सांगितलेलं आहे. What is the thing which is present in the Rutherford atomic model and not present in the Daltons and Thomson's atomic model. आता रुदरफोर्ड मध्ये काय सांगितलेलं आपल्याला लक्षात आलं की मध्ये न्यूक्लियस आहे आणि कडेने जे इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होतात हे सांगितलेलं आहे, आणि या दोन्हींच्या मध्ये एम्प्टी स्पेस आहे. हे काय सांगितलेलं आहे, सॉलिड बॉल आहे म्हणून सांगितलेलं आहे. थॉम्सननी काय सांगितलेलं आहे, थॉम्सननी इंटरनल स्ट्रक्चर मध्ये काय सांगितलंय की पॉझिटिव्ह चार्ज मध्ये निगेटिव्ह इलेक्ट्रॉन काय झालेले आहेत, एम्बेडेड झालेले आहेत, असं आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे. An established law of physics, an electrically charged body is revolving in a circular orbit, its energy decreases. म्हणजेच आपल्याला काय सांगितलंय, वर्तुळाकार कक्षेमध्ये परिभ्रमण करणाऱ्या विद्युत प्रभारित वस्तूची ऊर्जा काय होत जाते, डिक्रीज होत जाते, कमी कमी होत जाते, असं कोणी सांगितलेलं आहे, तर भौतिकशास्त्रामध्ये हा काय आहे, लॉ आहे. According to this law, the atom described in Rutherford model turns out to
टू बी अनस्टेबल. मग ह्या नियमानुसार काय लक्षात येते की रुदरफोर्डने जे मांडलेलं मॉडेल आहे त्याच्यामध्ये अणू जो आहे किंवा ॲटम जो आहे तो अनस्टेबल राहील. काय होईल? अनस्टेबल राहील. इन रियालिटी हाऊएव्हर ऑल ॲटम एक्सेप्ट रेडिओएक्टिव्ह ॲटम आर स्टेबल. म्हणजे जर प्रत्यक्षात खरं तर बघितलं गेलं तर किरणोत्सारी अणू सोडून इतर सर्व अणूंना स्थायी भाव असतो, म्हणजे स्टेबल असतात ते. दिस इज शॉर्टकमिंग ऑफ रुदरफोर्ड्स ॲटॉमिक मॉडेल वॉज रिमूव्ड बाय ॲटॉमिक मॉडेल पुट फोर्थ बाय नील्स बोर इन द इयर 1930. आणि ही जी त्रुटी आहे ती कुणी भरून काढली? ते स्टेबल कसे बनले आहेत अणू हे कुणी सांगितलं तर आपल्याला नील्स बोर मॉडेल यामधून आपल्याला लक्षात आले आहे. आणि त्यांनी आपल्याला या ॲटॉमिक मॉडेलमधून सांगितलेले आहे की ॲटम जे आहेत ते कसे काय स्टेबल आहेत. अशा पद्धतीने आपण इथं आतापर्यंत अणूचं जे स्ट्रक्चर कसं आहे डाल्टननी, थॉम्सननी आणि रुदरफोर्ड यांनी कसं मांडलेलं आहे ते बघितलेलं आहे. धन्यवाद.